मागील 10 वर्षापासून छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना खळवळून हसवणारा कॉमेडी शो चला हवा येऊ द्या आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता आहे. सध्या ह्या शोला 10 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विशेष एपिसोड सुरू आहे. त्यानंतर आता हा शो ऑफ एअर जाणार आहे. चला हवा येऊ द्या ऐवजी नवीन मालिका सुरू होणार आहे. मागील काही महिन्यांपासून चला हवा येऊ द्या ऑफ एअर जाणार असल्याची चर्चा होती. चला हवा येऊ द्याचा कॅप्टन ऑफ द शिप असलेला डॉक्टर निलेश साबळे यांनी काही दिवसांपूर्वी शो सोडला. यानंतर ह्या मालिकेचे सूत्रसंचालन श्रेया बुगडे कुशल बद्रिके करताना दिसले. काही दिवसांपूर्वीच कुशल बद्रिकेने देखील झी मराठीचे आभार मानणारे पत्र लिहिले. त्यावेळी कुशल बद्रिके ही शो सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. कुशल बद्रिके हिंदी रियालिटी शो मध्ये झळकणार आहे. आता चला हवा येऊ द्या बंद होणार असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चला हवा येऊ द्याचे चित्रीकरण आता थांबवण्यात आले आहे. मात्र हा शो मधील ब्रेक आहे की फायनल पॅकअप आहे हे समजू शकलेले नाही. झी मराठीवर नव्या मालिका सुरू होणार आहेत, त्यामुळे चला हवा येऊ द्या आता ऑफ एअर जाणार की त्याच्या वेळेत बदल करण्यात येणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. येत्या काही दिवसात वाहिनीकडून यावर भाष्य करण्यात येईल अशी शक्यता आहे. झी मराठीवर 2 नव्या मालिका सुरू होणार आहे. येत्या 18 मार्च पासून ह्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नवरी मिळे हिटलरला ही मालिका 18 मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रोज रात्री 10 वाजता ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. या मालिकेची निर्मिती शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांनी केली. या मालिकेत राकेश बापट, वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, बुबुजा पाटील, सानिका काशवीकर यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर 18 मार्च पासून पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका रात्री 9:30 वाजता दररोज प्रसारित होणार आहे. अक्षय म्हात्रे आणि अक्षय हिंदळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी मराठीवर सुरू होणाऱ्या दोन्ही मालिका ह्या रिमेक असल्याची चर्चा रंगली. पुन्हा कर्तव्य आहे ही मालिका हिंदीतील पुनर्विवाह मालिकेचा रिमेक आहे. तर घुटन तुमसे ना हो पाएगा या मालिकेचा रिमेक नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या रूपाने मराठी छोट्या पडद्यावर येणार आहे.